तर हाय हॅलो, कशा आहात? आय होप छानच असाल. तर माझ्या या फॅमिली व्लॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते. तर बघा, रात्रीचं जे रुटीन आहे तर ते कसं असतं किंवा मी कसं मॅनेज करते. तर बघा, आता स्वयंपाक वगैरे माझा सगळा झाला होता आणि स्वयंपाक होऊन जेवण वगैरे झालं होतं आणि सगळं जे उरलेलं आहे तर ते अशा पद्धतीने झाकून किंवा स्टोअर करून ठेवलेलं होतं. तर या कढईमध्ये उरलेलं होतं तेल तर ते मी वरती ठेवलं होतं, कारण त्यामध्ये काही जाऊ नये यासाठी. आणि कौस्तुभची जी बॉटल आहे तर त्या बॉटल मी अशा पद्धतीने स्टोअर करत असते की संध्याकाळी म्हणजे सकाळी त्या पटकन मला भरता येतील किंवा सापडायला वेळ जाणार नाही आणि सापडण्यासाठी खूप टाईमसुद्धा लागणार नाही. तर बघा, आमची माऊ आता वाजलेले होते 10 आणि तिची अजून जी मस्ती आहे तर ती मस्ती चालूच होती. तिचं मस्ती संपायचं कामच नसतं. तर जोपर्यंत माझं हे काम चालू असतं तर ती सारखी पप्पांकडे जा, दादाकडे जा, सारखं तिचं तेच काम चालू असतं. आणि इथे बघा, जेवल्यानंतर आमच्याकडं पाणी हे 9:30 वाजताच जातं आणि कधी कधी जेवायला खूप उशीर होतो, कारण कधी तिचे पप्पा उशिरा येतात किंवा मग कधी कधी ती खूपच वैताग देते. तिला घ्यायला लागतं, मग तिला घ्यायला गेलं की स्वयंपाक उशिरा होतो. तिला पप्पांकडे पण जायचं नसतं आणि मम्मीकडे पण यायचं नसतं, फक्त तिला मम्मीला काही करू द्यायचं नसतं, असं करून ठेवते. तर कधी कधी खूप सारा उशीर होऊन जातो. तर आजसुद्धा तसंच झालं होतं. तर नॉर्मली कधीतरी इतका उशीर होत नाही, पण कधीतरीच होतो. तर ते सगळं माझं जे आहे तर त्या सगळं हॉलमधले आवरून वगैरे झाल्यानंतर किंवा किचन वट्टासुद्धा क्लीन, तर किचन वट्टा फक्त अजून मला क्लीन करायचा जो आहे तर तो राहिलेला आहे. मी सगळ्यात अगोदर भांडे जे आहे तर ते क्लीन करून घेते आणि मग बाजूचा जो गॅस शेगडी किंवा किचन ओटा म्हणतो आपण तर तो नंतर मी क्लीन करत असते, की जेणेकरून ते बेसिंग जे आहे तर ते रिकामं होऊन त्यामध्ये सगळं पाणी जाऊन नंतर बेसिंग जे आहे वॉश बेसिंग तर ते सुद्धा वॉश करून ठेवत असते संध्याकाळीच, म्हणजे की कसं सकाळी उठल्यावरती आपल्याला फ्रेश वाटतं आणि घरातले जे ताजा पण आहे किंवा स्वयंपाक करायला जो फ्रेशनेस असतो तर तो खूप पुरेसा असतो. आणि सकाळचं वातावरणसुद्धा, नाहीतर जो किचन ओटा जर तसाच ठेवला आणि सकाळी जर उठलं तर सकाळी उरकतसुद्धा नाही, ही पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर मग फ्रेशसुद्धा वाटत नाही, ही दुसरी गोष्ट. आणि घरातली जी कामं आहेत तर ते करायला खूप सारा कंटाळा येतो सकाळी एवढा सगळा पसारा बघून. आणि काय होतं, माझे मिस्टर नॉर्मली सकाळी 10 वाजताच जातात आणि ते गेल्यानंतर सगळा वेळ हा माऊसाठी द्यायला लागतो किंवा मग ती घरात काहीच करू देत नाही, खूप सारा पसारा घालून ठेवते. तर त्यासाठी ही जी प्रिपरेशन आहे तर मी रात्रीच करून ठेवत असते, की जेणेकरून मला जेवढं काम ते घरात असताना करता येईल तर तेवढं मी उरकून ठेवत असते. तर अशा पद्धतीचं जे आहे तर ते माझं संध्याकाळचं रुटीन जे आहे तर ते ठरलेलं असतं. तर बघा, भांडी घासून होईपर्यंत ती खेळत होती तिच्या पप्पांकडे आणि संध्याकाळीचं जेवण जेवतानाच मला गुलाबजाम खायचे होते, पण ते मी नॉर्मली विसरून गेले होते माऊच्या गडबडीमध्ये आणि मला आवडतात म्हणून खास आमच्या आहोंनी माझ्यासाठी आणलेले होते ते. तर भांडे वगैरे घासून आणि किचन वाटा सगळा असा क्लीन करून झाल्यानंतर मी आता मस्तपैकी मारत होते ते त्याच्यावरती ताव. तर गोड खावा असं बोलतात, पण नॉर्मली खूप सारं जे गोड आहे तर ते खाल्लेलं सुद्धा चांगलं नसतं, पण कधीतरी खात जावा माझ्यासारखं थोडंसं. तर बघा, मी गुलाबजाम खात होते म्हणून आमच्या माऊलासुद्धा खायचे होते. तर इथं बघा, तिची नॉटंकी किंवा ओव्हर ॲक्टिंग, इतकी ओव्हर ॲक्टिंग करते की बस, मी काय करेन किंवा मी जे खाईन तर ते सगळं तिला खायचं असतं किंवा पाहिजे नसतं. नॉर्मली मी जरी तयार होत असेल ना तर मी जे करेन तर ते सगळं तिला हवं असतं. तर त्याचासुद्धा मी स्पेशल असं एक तिच्यावरती व्लॉग करेन. मी जर केस विंचरले तर तिलासुद्धा केस विंचरायचे असतात. मी जर पावडर लावली तर तिलासुद्धा पावडर लावायची असते. आणि ती नॉर्मली फक्त 2च वर्षाची आहे तरी तिला सगळं कळतं की मम्मा काय करते किंवा मम्मा काय करणार आहे, नवीन कपडे घातली की मम्मा बाहेर जाणार आहे हे सुद्धा तिला माहिती आहे. तर खूप अशी सारी नौटंकी आहे. तर आमच्या मायलिकींचे जे गुलाबजाम आहेत तर ते बऱ्यापैकी आता खाऊन झाले होते आणि त्याच्यानंतर तिला दिलं होतं पाणी प्यायला. तर बघा, आता पाणी प्यायला दिल्यानंतर मी तिला गेले होते बेडमध्ये घेऊन. तर इथं तुम्ही पसारा बघू शकता. तर हा जो पसारा आहे तर तो आहे आमच्या कपड्यांचा. तर बघा, संध्याकाळी कौस्तुभ शाळेतून आल्यावरती त्याचा चहा नाश्ता झाल्यावरती जे सकाळचे कपडे वाळत घातलेले असतात तर ते बेडवर आणून ठेवते, कारण तो आल्यावरती थोडाफार वेळ त्यालासुद्धा द्यायला लागतो आणि त्याचा अभ्यास वगैरे किंवा मग स्वयंपाक वगैरे तोपर्यंत माझे मिस्टर येऊन जातात. सो यामध्ये सगळा वेळ निघून जातो आणि मला ज्या कपड्यांच्या घड्या घालायला वेळ असतो तो भेटतच नाही. तर संध्याकाळी मी झोपायच्या आधी तर हे जे काम आहे तर ते मी संध्याकाळी झोपायच्या आधी करत असते. तर नॉर्मली हे मला सगळं उरकायला वाजलेले होते 10:30 आणि आधेमध्ये सुद्धा मी तिला सांभाळून तर बाकीच्या ज्या घड्या राहिल्या होत्या तर त्या घड्या घालायचं काम करत असते. तर माझं हे ठरलेलं रुटीन आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा व्लॉग तर नक्की कमेंट्स करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब